हळूहळू बरचसा जगातले अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरुद्धात उभे राहतील आणि या जगामध्ये दोन देश युद्धखोर आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला. भारतानं कायम शांततेचा संदेश दिला, पंचशिलाचा मार्ग स्वीकारला, पंडित नेहरूंचा तटस्थतेचा मार्ग स्वीकारला आणि भारताला सुद्धा भविष्यामध्ये ह्याच मार्गाने जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारताचं नेतृत्व या सगळ्या प्रकरणात चूक आहे याचा अर्थ या युद्धखोर लांडग्यांविरुद्ध उभं राहायची त्यांच्यामध्ये हिंमतच नाही आहे. आता नाटोचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत त्या अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतलेली आहे की आम्ही इस्रायल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही. त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रप्रमुखांनी ही भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी ही भूमिका घेतलेली आहे, त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमिकेत आहेत. हे युद्ध बराच काळ चालणार आहे, 7-8 दिवस 10 दिवस पण बराच काळ युद्ध चालेल. इराणची जनता झुंजार आहे असं माझं कायम म्हणणं आहे. त्यांना एक फार मोठी परंपरा आहे शेकडो वर्षाची आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटतंय.